नमस्कार मंडळी, आज मी आलेलो आहे रत्नागिरीतील एक प्रसिद्ध लस्सी प्यायला. कालच मी इंस्टाग्राम स्टोरीला असं विचारलं होतं की रत्नागिरीतली सगळ्यात भारी लस्सी कुठे मिळते. आणि ॲक्च्युली मला उत्तर आधीच माहीत होतं, कारण का मी लहानपणापासून अगदी ज्यावेळेला मला सायकल चालवायला येत होती त्यावेळेलासुद्धा आम्ही मित्र संध्याकाळी यायचो आणि इथे येऊन लस्सी एन्जॉय करायचो. तर ऊन बघू शकता तुम्ही भरपूर आहे, पण लस्सीच इतकी भारी असते की पिण्याचा मोह आवरता येत नाही आहे. सो लेट्स गो. इथे सीटिंग अरेंजमेंटसुद्धा छान आहे आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत जर शांत आणि रिलॅक्स ॲम्बियन्समध्ये टाईम स्पेंड करायचा असेल ना, तर हे लोकेशन बेस्ट आहे. नमस्कार मंडळी, तर मी CS ला आलेलो आहे लस्सी प्यायला आणि ॲक्च्युली प्लेन लस्सी पिऊन झालेली आहे. आता मँगो लस्सी सुरू आहे आणि तेवढ्यातच इथले मालक श्रीधर सर माझ्यासोबत आहेत. सो त्यांच्याकडून त्यांच्या फर्मविषयी माहिती घेऊया. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत यूट्यूब चॅनलवर आमच्या. आणि काय सांगाल तुमच्या या फर्मबद्दल, कधीपासून सुरुवात झाली? आपलं हे चंद्रशेखर डेअरी फार्म 1994 पासून चालू झालं. ओके. आमच्या वडिलांनी हे चालू केलं त्यावेळेस आणि ते चालू केल्यानंतर घट्ट लस्सी हा कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा चालू रत्नागिरीमध्ये आणि लोकांचा खूप प्रतिसाद रिस्पॉन्स जो आहे खूप चांगला मिळाला प्रोडक्टला. आणि आत्तासुद्धा लोक जवळजवळ 30 वर्ष पूर्वी आलेलं कस्टमर हे आज येऊन लस्सी खाल्ल्याशिवाय जात नाही. बरोबर. आता माझंच वय आज 30 पूर्ण आहे आणि मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की लहानपणी अगदी सायकल चालवता मी इथपर्यंत यायचो खास लस्सी पिण्यासाठी. म्हणजे ती पॅकेटमधली लस्सीसुद्धा मार्केटमध्ये मिळते, पण ह्या लस्सीची मजा जी आहे ती काही वेगळीच आहे. म्हणजे ही अशी पूर्ण घट्ट लस्सी ज्यावेळेला आपल्या चमच्यामध्ये येते असं वाटतं की म्हणजे खातच राहावं असं वाटतं शेवटपर्यंत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली सुरुवात झाली मँगो लस्सी आणि प्लेन लस्सीपासून, आणि आता नवीन प्रॉडक्टसुद्धा तुम्ही सुरू केलेत. सो त्याबद्दल काय सांगाल? ती सुरुवात कशी होती? आता लस्सीनंतर आपण बासुंदी एक प्रोडक्ट ॲड केलं आपलं स्वतःचं. ओके. त्याच्यामध्ये मावा बासुंदी म्हणजे मावाचं इसेन्स असलेलं, मावाचा फ्लेवर जाणवतो ते बासुंदी खाताना, ते सुद्धा आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि कस्टमर रिस्पॉन्स त्यालासुद्धा खूप चांगला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे आपले मिल्कशेक्स वगैरे आहेत. मँगो मिल्कशेक आहे, रोज मिल्कशेक आहे, चॉकलेट मिल्कशेक आहे, केशर मिल्कशेक आहे, हॉट कॉफी आहे. ओके. हे सुद्धा ह्या सगळ्याच प्रोडक्ट्स जे आहेत ते कस्टमरला खूप आवडतात. ओके. आणि आता हे नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी म्हणजे फ्रँचाईज मॉडेल वगैरे बनवण्याचा आपला काही विचार आहे का? हो, फ्रँचायझी मॉडेल बनवण्याचा विचार आहेच. ओके. पण सध्या आता हे मॉडेल जे आहे हे असं ॲज इट इज मार्केटमध्ये उतरवण्यासाठी थोडीसं त्याची तयारी चालू आहे. ओके, नक्कीच. ऑल द बेस्ट त्यासाठी तुम्हाला. आणि आता बासुंदी नक्की यानंतर थोड्या वेळाने मी ट्राय नक्की करणार आहे. काय नक्की करा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, या ठिकाणी तुम्हाला लस्सी, बासुंदी, मिल्कशेक, मसाला ताक, दही, कॉफी आणि घरगुती तूप यांसारखे उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स मिळतात. तर मित्रांनो, रत्नागिरीतील माळनाक्यापासून थिबा पॅलेसकडे जाताना टेलिव्हिजन स्टेशनच्या बाजूने एक रोड जातो आणि तिथेच श्री समर्थ चंद्रशेखर डेअरी फार्म आहे. संपूर्ण ॲड्रेससाठी डिस्क्रिप्शन चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रत्नागिरी फूड या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.